साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. राज्यातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता 1-2 गुंठ्यांची खरेदी विक्री करता येणार आहे. अशा व्यवहारांसाठी प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. यासाठी सरकारला शुल्क म्हणून पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडी रेकनरच्या 5% रक्कम द्यावी लागणार आहे. मात्र अशा खरेदी विक्रीची परवानगी फक्त काहीच प्रकरणांसाठी देण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. तुकडेबंदी कायदा 1947 साली लागू करण्यात आला. या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी किंवा विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे कमी क्षेत्राची खरेदी विक्री करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा पैसे देऊनही व्यवहार अडकून पडत होते. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तुकडेबंदी कायद्यात 2017 साली सुधारणा करण्यात आली. यानुसार 1965 ते 2017 या कालावधीत झालेले तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या 25% रक्कम शासनाला देण्याची अट घालण्यात आली. मात्र ही रक्कम अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे याचा फारसा फरक पडला नाही. मात्र आता सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी 25% ऐवजी 5% शुल्क भरून त्या जमिनी नियमित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने या कायद्यातील शिथिलतेला मान्यता दिली. यानंतर राज्यपालांच्या संमतीनंतर 15 ऑक्टोबर 2024 रोजी एक अध्यादेशही काढण्यात आला. तसेच त्याचे अधिनियमात रूपांतर करण्यासाठी याबाबतचे विधेयक विधान परिषद आणि विधानसभेत सादर करण्यात आले. याला मान्यता मिळाल्यानंतर आता तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला मार्ग मोकळा झाला आहे. कायद्यातील सुधारणेनुसार पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडी रेकनरच्या 5% रक्कम शुल्क भरून व्यवहार करता येणार आहे. मात्र यासाठी काही अटीही घालण्यात आल्या. फक्त विहीर, घर बांधकाम आणि रस्त्यासाठीच 1 ते 5 गुंठ्यांचे व्यवहार करण्यात येणार आहेत. याशिवाय इतर कामांसाठी खरेदी विक्रीला परवानगी नाकारली जाणार आहे.